देवी आई, तू का करतेस असं? माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला शिक्षा दे. ही लढाई आमची आहे. या सगळ्यामध्ये वेदाला का त्रास होतोय? नेहमी ती का भरडली जाते? सांग ना. मीरा, मीरा ऐक माझं. हे बघ, आता आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाही. मंजिरीशी मी माझ्या पद्धतीने डील करतो. तूच म्हणाली होतीस ना, वेदाचा प्रश्न आहे. मी बघतो काय करायचं ते तिचं. अहो पण थांबा ना तुम्ही. ऐक, विश्वास ठेव माझ्यावर. ऐका ना, रागाच्या भरात काही निर्णय नका घेऊ प्लीज. मीरा, आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये. त्या मंजिरीला मी सोडणार नाही. शोधूया ना, मार्ग शोधूया, सापडेल आपल्याला. सापडलं? अजून सापडलाय मार्ग? ठीक आहे. अहो मीरा, मी आणि बाबांनी वेदाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण वेदाला शोधणं अवघड होत चाललंय. अगं हे बघ, मला वाटतंय आता फक्त एकच मार्ग आहे. आपल्याला मंजिरीची अट मान्य करावी लागेल. ताई, मीरा, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. मी सांगते तेच करावं लागेल तुला. आपल्याकडे दुसरा उपाय नाहीये. अगं मंजिरीच्या सहनशक्तीचा अंत पाहिलाय. आता संतापाच्या भरात ती काहीही करू शकते. आणि तिच्या जर पुढच्या खेळीची वाट बघत बसलो ना तर खूप उशीर होईल. तू अथर्वशी बोल, त्यांना सांग सगळं. त्यांना सांग अटीबद्दल. मीरा, आपण जितका वेळ विचार करण्यात घालवतोय ना, वेदा तितकीच आपल्यापासून दूर होत चालली आहे. मगाशी अनन्या पोलीस कंप्लेंट करायला चालली होती. मी तिला थांबवलं. पण आता मलाही असं वाटतं की आपण काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी आहे. येस, नुसतं बसून चालणार नाही. थांबा. मीरा, मी थांबणार नाहीये. मीरा, आपण अजून थांबलो ना तर ते वेदासाठी धोकादायक ठरणार आहे. मी खूप विचार केला. आपल्याला एक गोष्ट करावीच लागेल. काय? आपल्याला मंजिरीची अट मान्य करावी लागेल. मी तुला सांगितलंय ना, आपण ती अट मान्य करू शकत नाही. आपल्याकडे तो ऑप्शन नाहीये. मी तसं होऊ देणार नाही. तुम्हाला कळत का नाहीये? समजून तर घ्या आधी. आपण मंजिरीच्या सहनशक्तीचा अंत पाहतोय. तिचा संयम आता सुटत आलाय. संतापाच्या भरात ती काही करू शकते. उद्या वेदाला तिने काही केलं तर आपण आयुष्यभर स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. सांग मीरा, आपला खरा प्लॅन सांग. बस ऐका ना, मी तुम्हाला म्हणते की आपण तिची अट मान्य केली असं नाटक तर करू शकतो ना तिच्यासमोर. तिला गैरसमजामध्ये ठेवूया. आपण तिच्यासमोर हरलोय, हार मानली असं दाखवूया तिला. निदान त्यामुळे आपली वेदा आपल्या डोळ्यासमोर तर राहील. प्लीज. आणि आपण तिची ही अट इतक्या इझिली एक्सेप्ट केली, ह्यावर तिला संशय येणार नाही. पण हीच तर सगळ्यात मोठी कसोटी आहे ना आपली. बाबा, कसला विचार करताय?
मीराने घेतलेल्या निर्णयाचा विचार करताय ना? पण आपल्याकडे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. मीराला हे नाटक करावंच लागेल. कळतंय मला. आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. पण मला वाईट याच गोष्टीचं वाटतंय की इतकी वर्ष साधना केल्यानंतर, इतक्या सिद्धी प्राप्त केल्यानंतर मी माझ्या निष्पाप नातीला वाचवायला असमर्थ आहे. असा आई उभा आहे मी. नाही, सामर्थ्य असूनही उपयोगात आणता येत नसेल ना, तर ओझच होत त्याच. बाबा असं बोलू नका ना तुम्ही. आणि तसंही अजून सगळं संपलेलं नाहीये. निदान ह्या निर्णयामुळे आपल्याकडे थोडा वेळ आहे आता. खरंय. पण राधा, हे म्हणजे मोडकळीस आलेल्या लाकडी पुलावरून चालण्यासारखं आहे. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावं लागेल आपल्याला. जरा जरी चूक झाली, पूल मोडला की संपलं सगळं.